विमा संदर्भातली आहे। राज्य सरकारनं ₹1 पीक विमा योजनेची सुरुवात केली। 2023 आणि 24च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा झाली आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू करण्यात आली। पण याच योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला। आरोपांची चौकशी करून दोषींना शिक्षा करणं दूर, पण राज्याच्या कृषी मंत्र्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे जणू काही भ्रष्टाचार या नेत्यांच्या अंगवळणी पडलाय का असा प्रश्न उपस्थित झालाय। पीक विमा योजनेत घोटाळा करून सरकारला चुना। गैरव्यवहारांमुळे योजनेत बदल होणार। गैरव्यवहारांबाबत कृषी मंत्र्यांचं अजब विधान। कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात। मोठा गाजावाजा करत राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी ₹1 पीक विमा योजना आणली। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा वाटा राज्य सरकारकडून भरला जायचा। शेतकऱ्यांना केवळ ₹1 भरून पीक विमा मिळायचा। पण आता या योजनेत कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत। त्यामुळे या योजनेत बदल करण्यासंदर्भातली शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं राज्य सरकारला केल्याचं कळतंय। कारण पीक विमा योजनेत कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे। बीड, धाराशिवसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पीक विमा घोटाळ्याचा आरोप आहे। जलसंपदा महावितरण गायरान जमिनीवर पीक विमा काढल्याचा आरोप आहे। दुसऱ्याच्या जमिनीवर पीक विमा भरल्याचं सुद्धा समोर आलंय। बोगस लाभार्थी बनून पीक विमा लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला। 22 CSC सेंटरवरून घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय। या योजनेचा अधिक लाभ हा CSC केंद्र संचालकांना झाल्याची बाब समोर आली आहे। यात CSC केंद्र चालकांना ₹40ची रक्कम मिळायची। त्यामुळे आता बोगस अर्ज भरणाऱ्या केंद्र चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। CSC केंद्रांवरून हजारो बोगस अर्ज दाखल करण्यात आले। त्यात बीड जिल्हा आघाडीवर आहे। बीड जिल्ह्यात तब्बल 1,09,264 अर्ज भरण्यात आले। साताऱ्यात 53,137, जळगावात 33,786, परभणीत 21,315, सांगलीत 17,217, अहिल्यानगरमध्ये 16,864 आणि चंद्रपूरमध्ये 15,555 बोगस अर्ज भरण्यात आले। राज्याच्या कृषी मंत्र्यांनी गैरव्यवहारांची कबुली देताना एक अजब विधान केलं। हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात। आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे। योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार। कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांनी मात्र समाचार घेतलाय। बीड पॅटर्न समोर आणून फार स्वतःची पाठ शासनाने थोपटून घेतली आणि शेतकऱ्यांची मतं सुद्धा घेतली। हा बीड पॅटर्न ₹1 विमा काढून देण्याचा आला कुठून? त्याचं उगमस्थान काय? त्याचं उगमस्थान भ्रष्टाचारातून आहे। सरकारी योजना भ्रष्टाचाराचं कुरण असतात ही धारणा तशी जुनीच आहे। पण नवं सरकार स्वच्छ कारभाराचा दावा करत असताना कृषी मंत्री प्रत्येक योजनेत 2-4% भ्रष्टाचार होतो असं सांगून एक प्रकारे भ्रष्टाचाराला न्यू नॉर्मल करण्याचा आणि त्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत ना असा प्रश्न निर्माण होतो। शेवटी एकच आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सुकावता कामा नये इतकंच। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि याच विमा योजनेमध्ये घोटाळा करणाऱ्यांवरती मकोका लावावा अशी मागणी केली आहे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी। तर पीक विम्याच्या योजनेवरनं जयंत पाटलांनी सुद्धा सरकारवर निशाणा साधलाय। मला असं कळलंय की समितीने ₹350 कोटी काहीतरी भ्रष्टाचार दाखवलाय। समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा। 350 कोटी नाही, 5,000 कोटीचा घोटाळा निघेल, 5,000 कोटीचा। आणि ही योजना बंद करावी का? अजिबात नाही। शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे। फक्त याच्यामधले जे दलाल, गुंडे, माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भरतात यांच्यावरती संघटित गुन्हेगारी
अंतर्गत को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, कारण ते सेम लोक एकच आहे. प्रचंड कोट्यावधी हजारो कोटी रुपये ह्या राज्यामध्ये प्रीमियम म्हणून भरण्यात आले आणि आज मात्र त्याचा परतावा शेतकऱ्यांना मिळत नाही, पण मुठभर लोकांना मिळतो. त्याचा हा एक भ्रष्टाचाराचा प्रकार आपल्या समोर आला आहे. मग ही पीक विमा राबवणारे जे सगळे त्या चेनमधले घटक आहेत ते सगळे याचे लाभार्थी आहेत. खरी चौकशी आणि प्रामाणिकपणाने चौकशी केली तर त्या सगळ्यांवर उजेड पडेल. आणि यापुढची बातमी पालकमंत्री पदासंदर्भातली. राज्यामध्ये पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्येच वाद रंगल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. यावरनं संजय राऊतांनी जोरदार टीका केली. पालकमंत्री पदावरनं राज्यात दंगल सुरू झाली आहे आणि ही दंगल आर्थिक व्यवहारांसाठी रंगल्याची टीका राऊतांनी केली. दरम्यान पालकमंत्री पदांना स्थगिती देण्याची वेळ का आली असा थेट सवालही राऊतांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे पालकमंत्री पदावरनं हावरटपणा का असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरनं सुप्रिया सुळेंनी सुद्धा महायुती सरकारवर निशाणा साधलाय. पालकमंत्री पदावरून दंगल सुरू आहे, त्याला दंगलच म्हणायला पाहिजे. कारण रायगडच्या पालकमंत्री पदावरून त्या जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून लोकांनी दंगल करणं, टायर जाळणं, गाड्या अडवणं, तटकरे यांच्या विरुद्ध घोषणा देणं, धमक्या देणं आणि नाशिकच्या बाबतीतही तेच घडलं. मला कधी कधी वाटतं हे मुद्दाम करतायत का, की मूळ मुद्दे किंवा लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिलंय, आपापसात भांडण्या करण्यासाठी नाही, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. त्यामुळे मला विचाराल तर मला खरंच या विषयांचा उभं आलाय तर कोण कुठला पालकमंत्री कुठला डिपार्टमेंट रुसवे फुगवे, प्लीज यार, हे काय घरची स्टोरी नाही, देशाची आणि राज्याची सेवा आहे. लेट्स गेट सिरियस. आणि पालकमंत्री पदावरनं सर्वाधिक वाद पाहायला मिळतोय नाशिकमध्ये आणि रायगडमध्ये. तर भरत गोगावले आणि दादा भुसे यांना त्यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री पदापासून दूर ठेवल्यानं त्यांच्या समर्थकांनी मोठी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुंबईतल्या निवासस्थानासमोर गोगावले समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केलं. गोगावलेंना पालकमंत्री करावं अशी मागणी या कार्यकर्त्यांची आहे. पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत सुद्धा आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. तर ही जोरदार घोषणाबाजी सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर. भरत गोगावले पालकमंत्री पदासाठी, रायगडच्या पालकमंत्री पदासाठी कमालीचे आग्रही दिसत आहेत आणि याच मुद्द्यावरनं त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. आमदार महेंद्र थोरवे यांनी सुद्धा तटकरे कुटुंबाला कधी पालकमंत्री म्हणून स्वीकारणार नाही, आमचं राजकीय आयुष्य पणाला लागलं तरी चालेल, पण तटकरे पालकमंत्री नकोत ही भूमिका कालच जाहीर केली होती. तर दुसरी